नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, रोज तुम्ही पेपर वाचता. रोज पेपर उघडल्यावरती ठळकपणे काय बातमी असते? आज याची चौकशी, आज त्याच्याकडे अमुक टीम गेली, त्याची हिशोब पुस्तकं तपासणं. कधी किरीट सोमय्या तातय्या करत कोणावरती आरोप करतात, मग लगेच कोणावरती तरी कारवाई सुरू होते. कधी ACB जातात त्यांच्या कोणाकडे, कधी CBIवाले जातात, कधी इन्कम टॅक्सवाले जातात, तर कधी EDवाले जातात. रोज कोण ना कोणीतरी या चौकशीच्या घेऱ्यात सापडतं. आता त्याचं काही आपल्याला वाटेनसंही झालेलं आहे. मला आठवतं आहे की माझ्या लहानपणी साध्या आमच्या पुण्याच्या एखाद्या वाड्यामध्ये किंवा मुंबईच्या चाळीमध्ये कोणाच्याही घरी पोलीस आला, पासपोर्टच्या कामासाठी असू शकेल, एखादा पत्ता विचारण्यासाठी असू शकेल, कशासाठी आला तरी लोक सगळे घाबरून एकत्र यायचे तिकडे. आणि काय झालं, पोलीस का आले तुमच्याकडे? पोलिसांचा अशा प्रकारचा एक प्रकारचा दरारा होता. गुन्हेगारीचं प्रमाण त्या काळात तर खूप कमीच होतं, पण या चौकशींचं कोणाला त्यावेळी असं अप्रूप वाटायचं. चौकशा खूप कमी लोकांच्या होत असत आणि राजकीय सूडबुद्धीने होणाऱ्या चौकशा तर फार कमी असायच्या, अगदी फार अपवादाने. कोणाची कधीच चौकशी पूर्वी झाली नाही असं मी अजिबात म्हणणार नाही. परंतु आज सगळ्या तपास यंत्रणांना गुलाम करून सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आपल्या सगळ्या विरोधकांना संपवण्यासाठी या सगळ्या तपास यंत्रणांचा उपयोग करायला सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये ड्रग्सच्या विरोधी जी यंत्रणा असते ती यंत्रणा असेल किंवा अगदी NIA सारखी यंत्रणा, त्यांचासुद्धा राजकीय वापर करायला हे कचरणार नाहीत अशी ही महाशक्ती, असा हा भारतीय जनता पक्ष हा पक्ष आहे. आणि आज अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे हे त्यांच्याबरोबर आहेत. ते जर त्यांच्या विरोधात असते तर त्यांचीच मी चौकशा करू किंवा अशा धमक्या तरी दिल्या असत्या. आता त्यांचा विषय आत्ता घ्यायचा नाही. आज सकाळी उठल्यानंतर आपल्या वाचनात काय आलं की आदित्य ठाकरे यांचे जवळचे व्यक्ती म्हणजे सूरज चव्हाण, ज्यांनी युवा सेनेचं खूप काम केलेलं आहे, शिवसेनेचे ते सचिव आहेत, वरळी मतदारसंघाचं सगळं आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघाची व्यवस्थापन ते करतात आणि अनेक प्रकारचं काम शिवसेना आणि युवा सेनेमध्ये त्यांनी केलेलं आहे. मोठं खंबीर अशा प्रकारचं त्यांचं नेतृत्व आहे. परंतु त्यांच्यावर आरोप काय आहे की खिचडी घोटाळा केल्याचा आरोप आहे त्यांच्यावर. आणि मग यापूर्वी त्यांची चौकशी काही महिन्यांपूर्वी झाली होती आणि नंतर त्यांना आता अटकच झालेली. यापूर्वी ACBनी चौकशी केली आणि आता EDने अटक केली. 6.6 कोटी रुपयांचं काहीतरी ते प्रकरण आहे. आता गंमत अशी की या प्रकरणामध्ये सूरज चव्हाणांना अटक झाली का, आणखीन काही जणांवरती कारवाई किंवा चौकशी, पण जे लोक जे त्यांच्याच बरोबर या कंत्राटामध्ये किंवा या व्यवहारात सहभागी होते आणि असे जे लोक शिंदे गटात जर गेले त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. अशाच प्रकारे ज्यांनी आणखीन काही व्यवहार केले त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. खुद्द संजय राऊत यांनी सुद्धा तसा आरोप केलेला आहे आणि तशा बातम्याही आहेत. बघा, एकाच प्रकरणात एकावर कारवाई आणि इतरांवर कारवाई नाही, हा काय प्रकार आहे? म्हणजे उघड याच्यामध्ये राजकारण सुरू आहे. सूरज चव्हाण यांच्यावरती कारवाई झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी काय ट्विट केले बघा. लोकशाही संपवून आपल्या राज्यात मेंढ्यांची टोळी हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे. जेवढी घाबरट आणि पोकळ राजवट तेवढी जास्त त्यांची मस्ती आणि एजन्सीचा वापर, अशीच ही मेंढे राजवट आहे. अगदी घणाघात केलेल्या आदित्य ठाकरेंनी करायलाच पाहिजे. तो मेंढ्यांसारखे निर्लज्जपणे झुकले नाहीत म्हणूनच सूरजला सतावले जात आहे. आपल्याला माहिती आहे की मेंढे म्हणजेच एकनाथ शिंदे त्यांच्या निकटवर्तीयांची किंवा त्यांच्या सेक्रेटरीची चौकशी EDने सुरुवात केलेली होती आणि जर त्यांनी काही निर्णय घेतला नसता, म्हणजे गद्दारी करण्याचा,
तर त्यांच्यावर कारवाई झाली असती. ज्याप्रमाणे अजितदादांनाही आणि त्यांच्याबरोबर जी चौकडी आहे किंवा पंचकडी म्हणून त्या सगळ्यांच्या मागे यंत्रणा लागली असते. त्यांना सांगितलं होतं की 5-7 दिवसात काय जो निर्णय घ्या, नाही तर मग आपल्याकडे बरेच तुरुंग आहेत ना, येरवडा आहे, आपल्याकडे अर्थगोड आहेत, बरेच जेल आहेत. अशा प्रकारची उघड धमकी त्यांना देण्यात आली. आता म्हणजे आदित्य ठाकरे म्हणतात, मिंदेंसारखे निर्लज्जपणे झुकले नाहीत. भाजप आणि मिंदेंमध्ये सामील झालं नाहीत कारण ते देशभक्त आहेत, नाही तर प्रत्येक भ्रष्ट राजकारण्यांसारखेच मिंदे राजवटीत ते मंत्री झाले असते. म्हणजे सूरज चव्हाणांबद्दल आदित्य ठाकरे म्हणतात, स्वाभिमान, हिंमत, ताकद आणि स्वच्छ मन सच्च्या दिलाचा सूरज आहे. आम्ही सगळे सत्यासाठी लढत राहू. लोकशाही, सत्य आणि संविधान यासाठी आमचा लढा आहे आणि आम्ही जिंकणारच. महाराष्ट्र पाहत आहे, जग पाहत आहे. आता बघा हे कशा प्रकारच्या ह्या कारवाया करतात. आता ज्यांच्यावरती कारवाया झाल्या किंवा होणार आहेत त्यांना मी निर्दोषत्वाचं सर्टिफिकेट बहाल करत नाही. चौकशीनंतर काय होईल तर होईल, त्याच्याशी मला म्हणायचं नाही, त्याच्याशी कर्तव्य नाही. पण दूध का दूध आणि पाणी का पाणी असं जे म्हणतात ते एकतर्फी न्याय लावत असतात. म्हणजे फक्त ठाकरे गटाचे लोकच भ्रष्ट आहेत, फक्त शरद पवार गटाचे लोकच भ्रष्टाचारात आकंठ डुबलेले आहेत, फक्त काँग्रेसवालेच भ्रष्ट आहेत, या लोकांचे हे सगळे लोक स्वच्छ आहेत? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की बघा, सूरज चव्हाणांचं मी आदित्य ठाकरेंबरोबर 10 वर्षात वगैरे आपण बघितलंच आहे. परंतु तुम्हाला सांगतो की कोविड जम्बो सेंटर घोटाळ्या प्रकरणामध्ये सुजित पाटकर जे संजय राऊत यांचे निकटवर्ती आहेत, आता सुजित पाटकरांचं याच्यात सुद्धा नाव आहे सूरज चव्हाणांच्या प्रकरणात. आता त्यांना सुजित पाटकरांना अगोदरच कोठडीत टाकण्यात आलेलं आहे, अगोदरच. कोविड जम्बो सेंटर स्कॅममध्ये त्यांना तुरुंगात टाकण्यात. आता मी कोणाचंही समर्थन करायला जात नाही आहे, परंतु कोविड काळामध्ये काही घाईघाईने निर्णय घेण्याची आवश्यकता होती आणि तसे अधिकार स्वतंत्र कायद्याच्या अंतर्गत सरकारने, महापालिकेने घेतलेले होते. आणि त्याच कायद्याअंतर्गत ज्या खरेदी करण्यात आली, काही कंत्राटं देण्यात आली, काही जम्बो सेंटर्स उभारण्यात आली, त्याबद्दल आता प्रश्न विचारण्यात येत आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा जो मी प्रश्न उपस्थित केला तो असा की सूरज चव्हाणांच्यावर कारवाई, पण अन्य लोकांवर जे शिंदे गटात किंवा भाजपशी ज्यांची जवळीक, ज्यांनी टोपी फिरवली आहे बाबा, यांनाच फक्त वेगळं पाडायचं, हे का? हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी की छगन भुजबळ तुरुंगात जाऊन आले, पण छगन भुजबळांवरचा गुन्हा साबित झाला नाही. त्यांना तसंच कायद्याच्या अंतर्गत जे कडक कायदे केले त्या अंतर्गत भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना तुरुंगात टाकलं. आणि मग काय 2-2.5 वर्षानंतर ते बाहेर आले. मग तुम्हाला माहिती की आता ते मंत्रिमंडळात आहेत. ज्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस आहेत त्या सरकारमध्ये ते आहेत. आणि आता ते मनोज जरांगे पाटील यांना रोजच्या रोज काही आव्हान देत आहेत, प्रति आव्हान देत आहेत वगैरे वगैरे. पण भुजबळ बाहेर आल्यानंतर सुद्धा जोपर्यंत ते शरद पवार गटात होते तेव्हा अधूनमधून चंद्रकांतदादा पाटील असतील, मुनगंटीवार असतील, हे त्यांना जास्त म्हणजे थोडक्यात जास्त शहाणपणा करू नका, नाही तर तुम्हालासुद्धा पुन्हा तुरुंगात आम्ही पाठवू, अशा प्रकारची भाषा किंवा अशा प्रकारचा इशारा दिला जातो छगन भुजबळांना. भुजबळांनी टोपी फिरवल्यानंतर आता तो चॅप्टर क्लोज झालेला आहे. आणि मग ईडीने सांगितलं की आम्हाला काही आरोपच आठवत नाही त्यांच्यावरचे, असं ईडीनेच सांगितलं, प्रकरण क्लोज करून टाकलं, आम्हाला काही आठवत नाही, सगळ्यात जुनी प्रकरण आहेत. बघा म्हणजे ईडीला सुद्धा किंवा तपास यंत्रणांना असा अल्झायमर असा एकदम अचानकपणे त्यांचा उफाळून येऊ शकतो, माहीत नाही मला, पण ईडीने असं म्हटलं. दुसरी गोष्ट, चित्राताई वाघ या तर माहिती आहे तुम्हाला की स्त्रियांच्या संरक्षणासाठी, आत्मसन्मानासाठी किती लढत असतात त्या. आणि त्या चित्राताई वाघ या मला माहीत नाही बिल्किस बानूबद्दल काय त्या बोलल्या का नाही मला माहिती नाही, पण त्या अत्यंत नाट्यपूर्ण पद्धतीने पत्रकार परिषद घेऊन उर्फी जावेद ही जी वादग्रस्त वस्त्रांमध्ये
व्हिडिओ व्हायरल करत होती. त्यामुळे अख्ख्या देशावरती महाराष्ट्रावरती संकट कोसळलं आहे. आणि म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून रोजच्या रोज पत्रकार परिषद घेणाऱ्या चित्राताई वाघ या संजय राठोडांवरती सुद्धा आरोप करत होत्या. ते संजय राठोड मंत्री झाले आणि त्या संजय राठोडांवरती मग त्यांना क्लीन चिट मिळाली. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात ते होते. उद्धव ठाकरेंनी त्यांना बाहेर हाकललं त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर, कारण एका मुलीची आत्महत्या झाली होती. त्या प्रकरणात त्यांचं नाव होतं, पण त्यांना क्लीन चिट मिळाली. उद्धव ठाकरेंनी त्यांना हाकललं होतं मंत्रिमंडळात. त्यांना हाकललं उद्धव ठाकरेंनी, म्हणजे लगेच यांना असं वाटतं की यांना आता पद्मश्री द्यायला पाहिजे जणू काही, म्हणून संजय राठोडांना मंत्रिमंडळात घेण्यात आलं. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना महत्त्व दिलं सगळं. त्यांचा म्हणजे या दोन नेत्यांचा संजय राठोडांनी आदर सत्कार केला. म्हणजे बघा, त्यांना क्लीन चिट मिळाली. चित्राताई वाघांना आता संजय राठोडांचं काही फारसं पडलेलं नाही असं त्या तरी म्हणतात. नाही मी ते प्रकरण सोडलं नाही असं त्या मध्ये म्हणतात ते, पण लोकांना माहिती आहे काय आहे. आता हे झालं चित्राताई वाघांबद्दल मी तुम्हाला सांगितलं. शिवाय सुनील तटकरे, अजितदादा हे मंत्रिमंडळात तुमच्या मांडी लावून बसलेले आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, राष्ट्रवादीच्यावर भ्रष्टाचाराचे किती आरोप आहेत हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं, पण ते तुमच्या मांडी लावून बसले. तुम्हाला त्याचं काही पडलेलं नाही. किरीट सोमय्या म्हणत होते हे डर्टी डझन आहेत या महाविकास आघाडी सरकारमध्ये, ते सगळे तुरुंगात जाणार आहेत. जवळ अख्खं मंत्रिमंडळच महाविकास आघाडी सरकार त्यांना तुरुंगात पाठवायचं. अनिल परबांना तर केव्हाच त्यांना असंही त्यांची इच्छा होती की कधी एकदा ते आज जात आहेत. सक्त मजुरी होती अनिल परब आणि त्यांना मजुरी करायला लागते, सक्त मजुरी करावी लागेल तिथे, अशी वाट बघत होते. पण अनिल परब तर बाहेर येऊन उलट ते आव्हान देत आहेत. आता ज्यावेळी तुम्हाला सांगतो की 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्षांचा निर्णय येणार होता, त्याच्या आदल्या दिवशी सूरज चव्हाणांवरती कारवाई करण्यात आली. बरोबर आदल्या दिवशी मला वाटतं 9 जानेवारीला कारवाई त्यांच्यावरती सुरू झाली, सूरज चव्हाणांवरती. म्हणजे ज्या वेळी एखादा महत्त्वाचा प्रश्न चर्चेत येईल किंवा आपलं काहीतरी आपला भ्रष्टाचार किंवा आपली अकार्यक्षमता उघडकीस येईल, तेव्हा त्याच्यापासून लक्ष डायव्हर्ट करण्याचा महाशक्तीचा नेहमी प्रयत्न चालू असतो. आता मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रापुढचे खरे प्रश्न काय आहेत. सूरज चव्हाण, सुजित पाटकर हे महाराष्ट्रापुढचे खरे प्रश्न नाही आहेत. दावोसला जाऊन हे म्हटलं 4 लाख कोटी रुपयांचे करार झाले. आदल्या दिवशी म्हणाले की 70,000 कोटींचे करार झालेले आहेत. तिथे गेल्या 2 दिवसात 3.5 लाख 4.5 लाख कोटी रुपयांचे करार झाले असं एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं. गौतम अदानी त्यांना भेटले, तो फोटो सगळीकडे रिलीज करण्यात आला. बघा एकनाथ शिंदेंचा दबदबा किती आहे बघा. देश विदेशातले उद्योगपती एकनाथ शिंदेंना भेटले. मग एकनाथ शिंदेंनी सांगितले की महाराष्ट्रात सगळे लोक येत आहेत आणि शिवाय नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे. बघा, एखाद्या नेत्याला, ठाण्यापर्यंत मर्यादित असलेल्या नेत्याला महाराष्ट्राचं नेतृत्व मिळालं, त्यानंतर देशात त्यांना ओळख मिळाली. आणि मग मोदींची भलावण प्रत्येक याच्यात करायची की फडणवीस काहीच नाही, मोदींची भलावण मी त्यांच्यापेक्षा अधिक जास्त करू शकतो, हे एकनाथ शिंदे सतत दाखवून देत आहेत. म्हणजे लोकसभा निवडणुका होऊ देत, विधानसभा निवडणुकानंतर महाराज मुख्यमंत्री करा अशी स्पर्धा लागलेली आहे. आणि म्हणून मग दावोसला जाऊन मीच कसे एवढे करार मदार केलेले आहेत ते दाखवायचं. याच्यातले किती करार प्रत्यक्षात येतील कोण विचारते, पुढच्या वर्षी काय होते आणि पुढच्या वर्षी काय होते काय कोणाला माहिती. ठोकून द्यायचं. 3.5 लाख झाले, 4 लाख कोटी झाले, कोण बघायला जाते. गेल्या वेळी जे दावोसला गेले होते त्याच्यातल्या अनेक कंपन्या ज्या होत्या त्या महाराष्ट्रातल्याच कंपन्या होत्या. त्यामुळे आदित्य ठाकरे म्हणाले की तिकडे कशाला जायला पाहिजे होते, इथेच करार करून टाकायचे ना ते. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू ही राज्य जी आहेत, मला वाटतं केरळसुद्धा आहे, ही राज्य उद्योजकांना अधिक फ्रेंडली वाटतात. त्यांना सहजपणे उद्योगधंदा स्थापन करण्यासाठी ती राज्य जास्त आहेत, चांगली आहेत, असं स्वतः मोदी सरकारच्या केंद्रीय उद्योग खात्याने
जो सर्वे केला त्यामध्ये आढळून आले. त्यामध्ये महाराष्ट्राचं नाव कुठेही नाही आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक आहे म्हणता तुम्ही, पण प्रत्यक्षातली स्थिती अशी की ती अधिक फ्रेंडली वाटतात त्या राज्य. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोर्ट आहे. महाराष्ट्र अनेक ब्रिटिशांच्या काळापासून कमर्शियल कॅपिटल आहे. हे आहे ना, महाराष्ट्राची अनुकूलता आहे, पहिल्यापासूनच अग्रेसर आहे. त्यामुळे केवळ ती दवंडी पेटण्याचं कारण आहे, प्रत्यक्षातली स्थिती काय. दुसरी गोष्ट, आसर या म्हणजे प्रथम या संस्थेचा जो अहवाल असतो शालेय गुणवत्तेचा, त्या गुणवत्तेमध्ये त्या सर्वेमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. आणि त्या सर्वेमध्ये काय आढळलं आहे तर 14 ते 18 वयोगटातील ग्रामीण मुले तिसरीचं गणितही सोडवू शकत नाहीत. 56% मुलांना भागाकार करता येत नाही आहे. 12वीच्या मुलांपैकी 25% लोकांना धड वाचताही येत नाही. अशा प्रकारचा हा सर्वे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. म्हणजे बघा, शिक्षणाचा हा गोंधळ, तलाठी परीक्षेमध्ये जो भ्रष्टाचार किंवा घोटाळे होत आहेत त्याच्यामध्ये, आणि त्यामध्ये जो आंदोलन करणारा आंदोलकांचा नेता आहे राहुल कडवेकर, त्यालाच अटक करण्यात आली. जे आंदोलन करतात ते धनंजय शिंदे असतील, राहुल असतील, त्यांना म्हणजे जे प्रश्न म्हणतात त्यांनाच त्यांच्यावरच तुम्ही केसेस टाकणार, अटक करणार त्यांना, हा प्रश्न आहे. आता हे झालं शिक्षणाचं, मी तुम्हाला सांगितलं. नंतर दुसरं सांगितलं ज्या पद्धतीचं की उद्योगधंद्याचं काय महाराष्ट्रामध्ये, हे महाराष्ट्राचे खरे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळत नाही आहे. कितीही तुम्ही बोंबा मारा, प्रचार करा, पण शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. याच्यापासून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून मग सतत रोजच्या रोज हेडलाईन अशी झाली पाहिजे, हेडलाईन मॅनेजमेंट म्हणतात त्याला, की ठाकरे गटाला बदनाम करायचं, शरद पवारांना बदनाम करायचं, काँग्रेसला बदनाम करायचं, की राहुल गांधी हे हिंदू धर्माचा अपमान करतात असं मग ठोकून द्यायचं काहीतरी, असं सतत म्हणत बसायचं. आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की ठाकरे गटातल्या प्रत्येकावरती कारवाई करायची. आता बघा, राजन साळवी जे त्यांचे आमदार आहेत आणि लोकप्रिय आमदार आहेत कोकणातले, त्यांच्यावरती 6व्यांदा त्यांच्यावर छापा टाकण्यात आला. त्यांच्या घरामध्ये जाऊन चौकशी करण्यात आली अँटी करप्शनच्या लोकांनी आणि सतावणूक करण्यात आली. राजन साळवी असं म्हणाले की मी शेवटपर्यंत कधीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांची विचारपूस केली फोन करून. म्हणजे हे कोणाला, ठाकरे कुटुंब कोणाला विचारतच नाही असं बिलकुल नाही. आदित्य ठाकरे यांनी सूरज चव्हाणच्या मागे संपूर्ण शिवसेना माझा नैतिक पाठिंबा आहे त्यांना असं सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी राजन साळवी यांना फोन केला आणि राजन साळवी म्हणाले की माझ्यावर तुम्ही माझ्या चौकशा वारंवार करताय, पण माझ्या मुलांना, माझ्या भावाला, माझ्या पत्नीला त्यांच्यावरती दुसरं गुन्हे तुम्ही का दाखल करताय. म्हणजे हे कशा प्रकारे सतावणूक करतायत, मानसिक सतावणूक कशी करायची की केवळ आणि केवळ त्यांच्यावर दबाव आणून ते आपल्याकडे यावेत यासाठी. हां, आणि हाय आता ते झाले राजन साळवी. अजून यांची नावं आहेत ज्यांच्यावर केलं कोणावर, रवींद्र वायकर. हां, रवींद्र वायकरांवरती मी मगाशी ज्यांचा उल्लेख केला, दुसरा उल्लेख केला, म्हणून ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, विधानसभा अध्यक्षांचा निकाल येणार होता, त्याच्या आदल्या दिवशी रवींद्र वायकरांवरती ईडीची कारवाई. आणि त्याच्या अगोदरसुद्धा त्यांच्याकडे गेले होते चौकशीला. मध्ये हेडलाईन होतं टी व्हीवरती की त्यांच्यावर काय आरोप आहे की उद्यानासाठी किंवा मैदानासाठी भूखंड हडप करून तिथे काहीतरी 500 कोटी रुपयाचं हॉटेल उभारण्याचं काहीतरी आहे त्यांच्यावरती, आणि त्यांच्यावरती चौकशी सुरू आहे. राजन साळवींवरती काय आरोप आहे की प्रमाणाबाहेर त्यांची संपत्ती गोळा केली. मी यापैकी कोणाचंही समर्थन करत नाही, पण हे तुम्ही लक्षात घ्या की याच्यामागे मूळ हेतू जो आहे तो त्रास देण्याचा आहे, तुमच्यावरती मानसिक दबाव टाकण्याचा आहे. ब्लॅकमेलिंग एक प्रकारचं आहे की तुमच्यावर दबाव टाकून रवींद्र वायकरांना असेल, राजन साळवी असेल, सूरज चव्हाण असेल, जे ठाकरे कुटुंबाचे निष्ठावंत आहेत, अनिल परब होते, त्या सगळ्यांवरती दबाव आणायचा आणि त्यांना आपल्याकडे ओढायचं. आपल्याकडे बाजूला वळवलं की ठाकरे गटाची ताकद कमी होते. शिवाय त्यांच्या त्यांच्या जवळच्या निकटवर्तीयांकडून काही माहिती मिळू शकते, आणि शिवाय ठाकरे गट आयसोलेट होतो. ही स्ट्रॅटेजी आहे, याच्यामध्ये केवळ आणि केवळ पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे. आता दुसरी गोष्ट, संजय राऊतांवरती तुम्हाला माहिती आहे
त्यांच्यावरती जेव्हा कारवाई झाली, तुरुंगात गेले, काहीही सिद्ध झालं नाही. ते बाहेर आल्यानंतर संजय राऊत त्याच जोमाने भाजपवरती आणि शिंदे गटावर तुटून पडायला लागले होते. पुन्हा तुम्हाला तुरुंगात टाकू, तुम्हाला तिकडे जायचं आहे का म्हणून धमक्या त्यांना जाहीरपणे काही जणांनी दिल्या, भाजपच्या काही नेत्यांनी, शिंदे गटाच्या काही नेत्यांनी. पण संजय राऊत डगमगलेले नाहीत. उघड उघड धमक्या दिल्या जातात त्या. नंतर किशोरीताई पेडणेकर दिवाळीच्या आगेमागे, दिवाळीच्या अगोदरपासूनच त्यांच्या चौकशा, कारवाया हे सगळं सुरू होतं. जितके दिवस हे प्रकरण लांबवलं जाईल तितका वेळ किंवा तितक्या वेळा टेलिव्हिजनवरती हेडलाईन मिळते की बघा हे ठाकरे गटाचे लोक असेच काय, हे सगळेच असे कसे, असा लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हावा. बरं, त्या चौकशीचं पुढे काय होतं मला सांगा तुम्ही. आत्तापर्यंत ज्या पद्धतीने लालू प्रसाद यादव पशुखाद्य घोटाळ्यात थेट तुरुंगात गेले अनेक वर्ष, तशा प्रकारचं म्हणजे गुन्हा त्यांना शिक्षा ठोठावून मग तुरुंगात गेले, त्या पद्धतीने छगन भुजबळ तुरुंगात जाऊन आले पण त्यांना शिक्षा झालेली नव्हती. त्या केसच्या अंडर त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. मग ते बाहेर आल्यावरती मग त्यांना सांगितलं तुम्ही जामिनावर सुटलेलात, तुम्ही जामिनावर सुटलात, पुन्हा तुम्हाला आज जायचं आहे का, असं दबाव टाकून पुन्हा केसेस करू का, असं करून त्यांना भाजपने आपल्यासोबत घेतलं आणि मंत्री केलं. मला सांगा, 2.5 वर्ष ज्यांना तुम्ही तुरुंगात डांबले, मी असं समजू शकतो ठीक आहे अजितदादांबरोबर ते आले, पण त्यांना मंत्री करण्याची काय गरज होती. जर तुम्हाला वाटत असेल की छगन भुजबळ इतके भ्रष्ट आहेत तर तुम्ही त्यांना मंत्री का केलं. आणि मंत्री केलं एवढंच नव्हे, तर आता ओबीसींचा नेता म्हणून प्रोजेक्ट करतायत मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलण्यासाठी. देवेंद्र फडणवीसांचं त्यांच्या मागे बळ आहे असं मनोज जरांगे पाटलांनीच आरोप केला आहे. इतकं महत्त्व छगन भुजबळांना तुम्ही देताय ज्याच्यावर तुम्ही महाभयानक भ्रष्टाचाराचे आरोप केले. हा भाग आहे. आता दुसरी गोष्ट तुम्हाला जी सांगायची आहे ती की मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की किशोरीताई पेडणेकर, सुजित पाटकर, संजय राऊत, श्रीधर पाटणकर म्हणजे रश्मी बहिणींचे बंधू, त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली. मग त्यांच्या काही ॲसेट्स, त्यांच्या मालमत्ता ज्या फ्रीज करण्यात आल्या, पण त्यांच्यावरती पुढे काहीही कारवाई करता आली नाही किंवा केली गेली नाही. म्हणजे काहीही त्यांच्यामध्ये ठोस काही सिद्ध झालेलं आहे. किरीट सोबयेची इच्छा असेल की अख्ख्या ठाकरे गटाला आणि सगळ्याच कार्यकर्त्यांनी तुरुंगात टाकावं, पण शेवटी हे कायद्याचं राज्य आहे, त्यामुळे धमकावता येतं, काही दिवसासाठी कोठडीत टाकता येतं किंवा कोठडीत टाकू अशा धमक्या देता येतात. पण अजूनही कायद्याचं राज्य नावाची संकल्पना इथे अस्तित्वात आहे. वैभव नाईकांवरती ACBची त्या चौकशी लावण्यात आली. बघा, वैभव नाईकांवर, आणि वैभव नाईक ज्या राणे कुटुंबाच्या विरोधात लढत आहेत त्या राण्यांच्याबद्दल हे काय म्हणाले होते तुमचे देवेंद्र फडणवीस. तुम्हाला आठवत असेल की मंत्रिमंडळाच्या म्हणजे विधान परिषदेमध्ये ते असं म्हणाले होते की तुमचं सगळं आम्हाला बाहेर काढायला लागेल, तुमची सगळी कुंडली आमच्याकडे आहे. मग कोकणामध्ये कोणाकोणाच्या हत्या झाल्या याचाही उल्लेख देवेंद्र फडणवीसांनी केला होता. जाऊ द्या, आता मी जास्त काही काढत नाही असं ते म्हणाले. विधान परिषदेमध्ये जेव्हा मुख्यमंत्री होते देवेंद्रजी, आणि लालबागला एक मोठा टॉवर आहे, ज्या टॉवरला 2-3 वेळा आग लागली होती. त्या बिल्डरबरोबर त्या टॉवरचा जो मालक आहे आणि अनेक मुंबईमध्ये ज्यांचे रिअल इस्टेटचे प्रोजेक्ट्स आहेत झालेले आहेत पूर्ण, त्यांच्याबरोबर कोणाची पार्टनरशिप आहे हे सगळं बाहेर काढू का. अशा प्रकारच्या धमक्यासुद्धा कोणाला दिल्या गेलेल्या होत्या कोकणातल्या, याची आपण कल्पना करा. मला काय सांगायचं ते. आणि त्यानंतर अशा प्रकारचं प्रेशर बिल्ड झाल्यानंतर मग नारायण राणे हे महाशक्तीबरोबर आले, भाजपत सामील झाले. स्वाभिमानी पक्ष होता त्यांचा, स्वाभिमान पार्टी, तो स्वाभिमान गळून पडला आणि ते महाशक्तीमध्ये विलीन झाले. इतके विलीन झाले की मोदींवरची टीका त्यांना आता सहन होत नाही. ते केंद्रीय मंत्री झाले. आता केंद्रीय मंत्री MSME सेक्टरचे मंत्री आहेत, ते अतिशय महत्त्वाचं खातं आहे. त्या मंत्रिपदावरून त्यांनी
कोणीतरी मध्ये म्हटलं होतं की काय दिवे लावले तर आम्हाला माहिती नाही. ते त्यांनी खरं काय नेमके त्यांनी पराक्रम त्याच्यात केलेला आहे तो लोकांपुढे ठेवला पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका एखादा दिवस केली नाही तरी चालेल, रोज ते करत असतात त्यांच्यावरती टीका, पण किमान एक दिवस आपण काय मंत्री म्हणून केलं, केंद्रीय मंत्री म्हणून ते लोकांसमोर ठेवावं अशी अपेक्षा. पण ठीक आहे, हे प्रश्न कोणी विचारतही नाही आणि लोकांना काय वाटतं की फक्त भ्रष्टाचार देशामध्ये सगळी पापं, सगळा भ्रष्टाचार फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस, जनता दल वगैरे पक्षच करतात. भारतीय जनता पक्ष काही करत नाही. आता मुंबई महापालिकेमध्ये जो प्रचंड घोटाळा झाला आहे किंवा होत आहे, मुंबई महापालिकेच्या ठेवी फस्त केल्या जात आहेत, याच्या मागे याबाबत ठोस आरोप आदित्य ठाकरे यांनी केले. ठाणे महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराबद्दल वारंवार संजय केळकर भाजपचे ते प्रश्न उपस्थित करत असतात. नवी मुंबई जी गणेश नाईकांच्या ताब्यात जी भाजपमध्ये येतात, राष्ट्रवादी तिकडे गेली, तिथल्या भ्रष्टाचारावरती लोक प्रश्न विचारत असतात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधला जो भ्रष्टाचार आहे त्यामध्ये भाजपचा जो स्थायी समितीचा अध्यक्ष होता त्याचं बकोटं पकडून त्याला महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्याला अटक करण्यात आली होती. हे त्यावेळी तिथल्या भ्रष्टाचाराबद्दल किंवा पुणे महानगरपालिकेमध्ये जो भाजपच्या ताब्यात आहे तिथे जे काही वादग्रस्त व्यवहार किंवा गैरव्यवहार झाले त्याबाबत मात्र भाजप काहीही बोलत नाही. एकनाथ शिंदे यांच्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये रुग्णवाहिका घोटाळा झाला आज संजय राऊत म्हणाले, विजय वडेट्टीवार म्हणाले, त्यांनी आरोप केला, पण त्याची चौकशी होणार नाही. हे एवढे पैसे, एवढ्या जाहिरातबाजी केली जाते, एवढी इव्हेंटबाजी केली जाते आहे आणि मंत्रालयात काही दलाल कार्यरत आहेत असे आरोप होत आहेत. एवढंच नव्हे तर तुम्हाला सांगतो की आता जसा तलाठी भरती घोटाळा झाला त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो की जे आरोप झालेत या एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळामधल्या लोकांवर, त्यामध्ये संदीपान भुमरे हे जे मंत्री आहेत त्यांच्यावर एका जाहीर सभेमध्ये अब्दुल सत्तार जे दुसरे मंत्री आहेत त्यांच्या समक्ष भुमरे हे 15% कमिशन घेऊन मग कामं करतात असा आरोप झाला. अब्दुल सत्तार हे जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा त्यांची पथकं ठिकठिकाणी जात होती, त्यावेळी त्या पथकातल्या काही अधिकाऱ्यांकडून पैसे मागितले जात होते असा आरोप झाला होता. हे दादा भुसे त्यांनी 174 का काहीतरी कोटी रुपये हे एका प्रोजेक्टसाठी गोळा झाले आणि ती रक्कम दुसरीकडे वळवण्यात आली असा आरोप संजय राऊतांनी केला. मग त्यांच्याविरुद्ध दादा भुसेंनी बदनामीचा खटला केला, पण संजय राऊतांना अटक झाली नाही, त्यांना जामीन मिळाला. हे लक्षात घ्या. पण त्यानंतर तानाजी सावंतांच्या वरती आरोप झाले होते की अनेक बाबतीत आरोप झाले. शिवाय संजय राठोड यांचं जे खातं आहे त्या खात्यामध्ये म्हणजे औषध विक्री संघटनेच्याच नेत्याने आरोप केला होता की कसं कमिशन मागितलं जातं, दलाली मागितली जाते, वसुली केली जाते, खंडणी उकळली जाते, अशा प्रकारचे आरोप करण्यात आले होते. हे एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांबाबत आरोप होते. आता भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांचे काय पराक्रम आहे तुम्हाला माहीत नाही. आता ते बाहेर आले तर त्याच्याबद्दल स्वतः बोलायला लागेल आणि आज ना उद्या ते बाहेर येतीलच, काही ना काही गोष्टी बाहेर येतातच. पण शिंदे फडणवीस अजितदादा सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री आहेत. मग हे सरकार भ्रष्टाचारी नाही का? समृद्धी प्रकल्प असेल किंवा अन्य अनेक गोष्टी असतील, नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे होते तेव्हा काही वादग्रस्त गोष्टी झाल्या नव्हत्या का किंवा आता होत नाहीत का, हे प्रश्न विचारायला लागतील. त्यामुळे चौकशा करायच्या असतील तर सगळ्यांच्या चौकशा करा, पण तुम्ही त्या करणार नाही आणि केवळ ठाकरे गटाला बदनाम करण्यासाठी आणि ठाकरे गटातल्या लोकांना आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांच्यावर कारवाया करण्याच्या धमक्या देणं, त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाया करणं, या गोष्टी चालू आहेत. उद्धव ठाकरे यांनी परवा जनता न्यायालयामध्ये खुलं आव्हान एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना दिलं की माझ्याबरोबर तुम्ही या. जनतेसमोर जा. राहुल नार्वेकरांना सुद्धा त्याने एक प्रकारचं आव्हान दिलं आहे
आणि राहुल नार्वेकर मात्र त्यांच्यावरती एक प्रकारे राजकीय सुद्धा काही प्रतिक्रिया देतात, जे चूक आहे त्यांच्या पदाला शोभेचं नाही. परंतु उद्धव ठाकरे यांनी उघड उघड आव्हान दिलेलं आहे. आणि हे कितीही तुम्ही उद्धव ठाकरे गटाला आज बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला, तरी ते अजिबात दबलेले नाही आहेत. गेले 1.5 वर्ष कारवाया सुरू आहेत वेगवेगळ्या. म्हणजे उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडल्यापासून रोजच्या रोज कारवाया चालू आहेत. किरीट सोमय्या रोजच्या रोज आरोप करत होते, वेगवेगळे लोक आरोप करत होते, आणि बघा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही. उलट उद्धव ठाकरे अधिकाधिक आपली तोफ बुलंद करत आहेत. संजय राऊत अधिकाधिक जोरदार बोलत आहेत, अनिल परब बोलत आहेत. आणि ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले, आता उदाहरणार्थ अनिल देशमुख, त्यांच्याकडे काय सापडलं, त्यांना तुम्ही तुरुंगात टाकलं, काय सापडलं? नवाब मलिक जेव्हा तुरुंगात गेले तेव्हा नवाब मलिकांमुळे संपूर्ण देशावरती संकट आलेलं आहे, ते देशद्रोही असं म्हटलं होतं जात होतं. आणि मग नवाब मलिक जेव्हा सत्ताधारी पक्षाच्या बाकाच्या जागेवरती विधिमंडळात बसले, तेव्हा जेव्हा मीडियाने ते प्रश्न उपस्थित केले, तेव्हा मग फडणवीसांना आक्रमक भूमिका घेण्याचं नाटक करावं लागलं. पण त्याच्यानंतर नवाब मलिकांवरती कुठलीही कारवाई झालेली नाही आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. नवाब मलिकांबद्दल महाशक्तीनेही सॉफ्ट भूमिका केली आहे, त्यांना शांत केलेलं आहे आता पूर्णपणे नवाब मलिकांना. आणि शांत केल्यावरती आता नवाब मलिकांपासून देशाला कुठलाही धोका नाही. देशद्रोही लोकांशी व्यवहार केल्याचा कुठलाही धोका त्यांच्याकडून आता वाटत नाही महाशक्तीला. आणि सगळं व्यवस्थित सगळं झालेलं आहे. थोडक्यामध्ये हे जे सगळ्या कारवाया करतात, आरोप करतात, त्या एक प्रकारे त्याला केवळ आणि केवळ राजकीय वास आहे. बोगस पद्धतीने तुम्ही सगळं काम करताय. तपास यंत्रणांचा केवळ आणि केवळ सुडासाठी आणि आजच्या शब्दामध्ये महासुडासाठी वापर करायचा. आता या पुढच्या काळामध्ये उर्वरित काळातसुद्धा म्हणजे लोकसभा निवडणुका होईपर्यंत आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका असतील, तेव्हा प्रत्येक वेळी ठाकरे गट असेल किंवा शरद पवार गट यांना बदनाम करण्यासाठी म्हणून आणि हेडलाईन मॅनेजमेंट करण्यासाठी या कारवाया केल्या जातील. पण मी सलाम ठोकतो की ठाकरे उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, अरविंद सावंत असतील, सुषमा अंधारे असतील, अनिल परब असतील, अनिल देसाई असतील, कोणीही घाबरलेलं नाही आहे. ठाकरे गटामध्ये मतभेद आहेत, भांडणं आहेत, असं करून पूर्णपणे बोगस बातम्या पेरणं आपल्या चमचा पत्रकारांच्या मार्फत हे उद्योग चालू आहेत. या उद्योगाला बळी पडू नका. ठाकरे गट हा निर्भयपणे या सगळ्या कारवायांना सामोरं जायला तयार आहे. आणि लक्षात घ्या तुम्ही, एवढ्या कारवाया सातत्याने होऊनसुद्धा कुठेही ठाकरे गटाने हिंसक प्रदर्शन केलेलं नाही. हे उद्धव ठाकरे हे खरे लोकशाहीवादी आहेत. या कुठेही हिंसक प्रदर्शन केलेलं नाही, त्याने आक्रमक झाले नाहीत ते. या उलट भाजपच्या नेत्यांनी अनेकदा अशा प्रकारचं आक्रमकता धारण केली होती. नवनीत राणा बघा आणि रवी राणा हनुमान चालिसा मातोश्रीवरच्या समोर हनुमान चालिसा म्हणण्याची गरज होती का? आणि मग त्यांच्यावरती कारवाई झाल्यावरती या मंडळींनी महाशक्तीच्या लोकांनी किती बोंबा मारल्या होत्या हे लक्षात घ्या. हे इतके बोगस आणि इतके ढोंगी लोक आहेत, इतके कपटी आणि कारस्थानी लोक आहेत की यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि म्हणून निर्भयपणे सामोरं जाणाऱ्या सगळ्या कारवायांना शिवसेना ठाकरे गटाच्या लोकांच्या निर्भयपणाबद्दल ज्या कारवाया कोणी काही भ्रष्टाचार गैरव्यवहार केला असेल तर त्याचं मी समर्थन करत नाही, करणार नाही कधीच. परंतु राजकीय वास असलेल्या या कारवाया आहेत आणि त्याला निर्भयपणे सामोरं जाऊन ज्यांनी आपल्या पक्षाशी इमान ठेवलेलं आहे, जे बेईमान झाले नाहीत, अशा ठाकरे गटाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेत्यांना मी एक प्रकारे दुवा देईन, अभिनंदन करीन त्यांचं. असे निष्ठावंत सैनिकच शिवसेना ठाकरे गटाची ॲसेट आहे खरी. ही जी शिवसेनेची ॲसेट आहे, ती ॲसेट तुम्ही कितीही कारवाया केल्या तरी त्या पक्षाला ती ॲसेट त्या पक्षाचं संरक्षण करेल. हा निर्भयपणा आणि ही एकजूट
हीच शिवसेनेची खरी संपत्ती आहे आणि हा निर्भयपणा हाच बाळासाहेबांचा खरा मराठी बाणा आहे. बाळासाहेबांचं नाव घेणारे लोटांगणवाडी, महाशक्तीची चापुरसी करणारे लोक यांचा बाळासाहेबांचा आणि धर्म आनंद दिघ्यांशी काहीही संबंध नाही हे लक्षात ठेवा. एवढंच सांगतो आणि इथेच थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा आवाहन करतो, हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर पहा, सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.